नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 7व्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हा लाभ। वित्त विभागाकडून प्रस्ताव सादर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभर 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत। 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेला हा 7वा वेतन आयोग लवकर समाप्त होणार आहे आणि यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होईल। दरम्यान हा नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करण्यात आला होता। ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे। यावेळी देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 किंवा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 57% किंवा 58% इतका होऊ शकतो। दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याआधी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवला जाणार आहे। मित्रांनो, किती वाढणार DA याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 2% वाढवला जाईल। सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून यामध्ये 2% वाढ अपेक्षित आहे। म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा होणार असून ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी महिन्यापासून लागू राहील। महत्त्वाची बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। मित्रांनो, मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचा झाले तर याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे। म्हणजेच येत्या काही दिवसांनी या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे। जर समजा जून महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जून महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे। ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। नक्कीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला तर त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बाब राहणार आहे। यामुळे त्यांच्या पगारात वाढ होणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।